जांभळे कासारी न्यूज, तुमच्या गावचा आवाज. चर्चाही होणार आहे. शेतकऱ्यांचा जीव स्वस्त, वन्य प्राण्यांचेच संरक्षण. पेंढाकळी वन विभागावर ग्रामस्थांचा आरोप. पेंढाकळी वन विभागाच्या प्रमुख वन परिक्षेत्र अधिकारी सुषमा जाधव व त्यांची टीम वन गुन्हे रोखण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याचा दावा केला जातो. अवैध शिकार, लाकूडतोड रोखण्यासाठी रात्रीची गस्तही घातली जाते. मात्र प्रत्यक्षात शेत शिवारात खुलेआम गव्यांच्या कळपाकडून ऊस व इतर पिकांची नासधूस होत असताना हा विभाग पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. वन्य प्राणी जंगलातच राहावेत, त्यांना अन्न पाणी नैसर्गिक अधिवास जंगलातच मिळावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र त्या दिशेने कोणतेही ठोस प्रयत्न होत नसल्याने गवे थेट शेतात घुसत आहेत. रात्रीच्या वेळी गव्यांचे कळप शेतात धुमाकूळ घालत असताना वन विभागाची गस्त नेमकी कुठे असते असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. किरकोळ कारणावर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी तत्पर असणारा वन विभाग वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा जीव गेला तरी जबाबदारी स्वीकारत नाही. वन्य प्राण्याला इजा झाली तर शेतकऱ्यांवर गुन्हा, पण शेतकऱ्यावर हल्ला झाला तर कोणावरच गुन्हा नाही. हा दुजाभाव थांबवावा अशी मागणी होत आहे. वन्य प्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वन विभागाची असेल तर शेतकऱ्यांच्या जीवित व शेतीच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांचीच आहे. त्यामुळे गव्यांचे कळप रोखण्यासाठी शेत शिवारात रात्रीची प्रभावी गस्त, ठोस उपाययोजना व तातडीचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पेंढाकळी परिक्षेत्र वन कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी दिला आहे. जांभळी कासारी न्यूजसाठी राम कर्ले.